असं समजा की तुमच्या आमच्या घरात असो की दुकानात काम करणारा नोकर असो किंवा एखादा कामगार यांनी जर चोरी केली, तिजोरीवर डल्ला मारला, तर तुम्ही त्यांना काय शिक्षा द्याल? एक तर त्यांना नोकरीवरनं काढणार, नाहीतर पोलिसांच्या ताब्यात देणार. बरोबर? पण तब्बल 50 लाखांची पिंपरी पालिकेची लूट करणाऱ्या व चोरी उघडकीस आलेल्या 10 कर्मचाऱ्यांना पालिकेने मात्र तुम्ही गैरव्यवहार केलाय हे अहवालावरनं आता स्पष्ट झालंय. आता तुम्ही सगळे मिळून 50 लाख रुपये पालिकेत भरा, अशी नोटीस काढून मोकळं झाले. थोडक्यात तुम्ही टेबलावर शेंगा खाल्ल्यात, कचरा केलाय, आता तेवढा कचरा भरून टाका, अशीच ही शिक्षा म्हणावी लागेल. आणि हा प्रकार घडलाय चिंचवड येथील रामकृष्ण मोरे नाट्यगृहातील रकमेच्या लुटमारीचा. तुम्ही आम्ही नाट्यगृहात एखाद्या कार्यक्रमाचं बुकिंग करण्यासाठी म्हणजे शाळेचं गॅदरिंग असो, ऑर्केस्ट्रा, नाटक, व्याख्यान, प्रवचन आदी कार्यक्रमांसाठी जे भाडं भरतो, ती भाड्याची रक्कम पालिकेच्या तिजोरीत न भरता स्वतःच्या खिशात भरण्याचा राजरोस प्रकार या 10 जणांनी सुरू ठेवला होता. एकदा नव्हे, दोनदा नव्हे, तर तब्बल 6 वर्ष म्हणजे 2018 पासून 2024 पर्यंत या नाट्यगृहातील 10 कर्मचाऱ्यांनी 50 लाखांची रक्कम लुटल्याचं लेखापरीक्षण अहवालावरनं उघडकीस आलं. यामध्ये सेवानिवृत्त झालेल्या 2 व्यवस्थापकांसह 7 लिपिकांचा समावेश आहे. या सर्वांना पालिकेने 30 एप्रिलला कारणे दाखवा नोटीस बजावून 10 मे पर्यंत पैसे भरावेत असं म्हटलं. थोडक्यात पालिकेचे पैसे लुटा, चोरा, दरोडे घाला, पण नंतर हे उघडकीस आलं तर तिजोरीत भरा, असंच प्रशासनाचं धोरण आहे की काय असं म्हणावं लागेल. मध्यंतरी पालिकेच्या काही रुग्णालयांमध्ये रुग्ण डिस्चार्ज होऊन घरी जाताना जे 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 बिल व्हायचं त्याच्या कार्बन कॉपी खाली वेगळी रक्कम व मूळ बिलावर वेगळी रक्कम असेही प्रकार उघडकीस आले. त्यांनाही पालिकेने पैसे भरावेत अशी विनंती केली. तर परवा पालिकेच्याच एका रुग्णालयात केळवण कार्यक्रम झाला. तो प्रकार उघडकीस येताच केळवण कार्यक्रमात सहभागी झालेल्यांचा 1 दिवसाचा पगार पालिकेने कापला. पालिका प्रशासनाच्या या सौम्य शिक्षेबद्दल आपल्याला काय वाटतं? अवश्य आम्हाला कळवा. आणखीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा पिंपरी चिंचवड न्यूज. सोबतच आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करायला विसरू नका. तसेच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.